श्रावण स्पेशल उपवासाचे वरीचे आप्पे. अर्धा कप वरी घेतली आहे. 2-3 पाण्यातनं चांगली बारीक चोळून चोळून धुवायचे. वरी बारीक असल्यामुळे त्याच्यामध्ये माती कचरा असू शकतो, त्यामुळे चांगली हाताने तिला चोळून चोळून धुवा. 2 तरी पाण्यातनं धुवा. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी घालून अर्धा तास आपल्याला ती भिजण्यासाठी ठेवायची. वरी आहे ना पटकन भिजते बारीक असल्यामुळे. खूप वेळ रात्रभर वगैरे ठेवायची गरज नाही, कारण तिला मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायची. अर्ध्या तासानंतर मिक्सरमध्ये वरी काढून घ्यायची. पाणी नाही ठेवायचं, थोडंसं चालेल मिक्सर फिरण्यापुरतं. पेस्ट करायचं. त्याच्यात एक बॉईल उकडलेला बटाटा, एक साधारण मध्यम आकाराचा, तुम्ही मोठा बटाटा घातला तरी चालेल. आप्पे छान होतात मस्त असे चवीला आणि कुरकुरीत. मी एक बटाटा घातला मध्यम आकाराचा, एक हिरवी मिरची तिखटवाली, 1 इंच आलं आणि जिरं अर्धे चमचे, मीठ चवीनुसार. आणि हे सगळं मिक्सरला मऊ असं भुरभुरून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट 1 चमचा मिक्सरला लावताना घातला आणि 1 चमचा नंतर पेस्टमध्ये पण मी घालणार आहे. दाताखाली आल्यावर मस्त लागतात. त्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण घालू शकता. नंतर पेस्ट केली आहे तर पेस्ट काढून घेऊया. खूप पातळ नाही करायचे, थोडी घट्टसरच ठेवायचे, कारण आपल्याला आप्पे पातळ झाले तर ते आप्पे बरोबर आपले होणार नाही. त्याच्यानंतर काही जण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे घालतात, तर मी ते काही उपवासाचं असल्यामुळे ते काही घालत नाही. ते घातलं ना 1 टीस्पून तर फुगतात छान आप्पे आणि मॉइस्ट होतात. तर ते आवडीनुसार. मी नाही घातलं आहे. थोडं छान असं फेटून घेतलं आहे. मला बटाटा थोडा कमी वाटला तर मग अजून एक बटाटा मी किसून घातला आहे. किसून घातला ना की तो छान असा दाताखाली येतो. तर ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. ड्रायफ्रूट थोडेसे घातलेत, मनुके आणि काजू क्रश करून. दाताखाली आले की म्हणजे खाताना असं ते मस्त एक क्रंची टेस्ट पण येते आणि क्रंची छान लागतं. आप्याचं भांडं मी एकीकडे गॅसवर ठेवलं आहे बारीक ह्याच्यावरती, छान तापण्यासाठी. भांडं छान तापलेलं पाहिजे. आता हे बॅटर आहे ना थोडंसं चमच्याने फेटून घ्या. फेटल्यामुळे काय होते, त्याच्यात हवा भरते आणि आप्पे छान असे फुलतात. आता तुपामध्ये करणार आहोत. ऑप्शन तुम्ही तेल आहे, तूप आहे, ऑप्शनल तुम्हाला जे हवं ते. पण तुपात केले ना उपवासाचे खमंग होतात, मस्त लागतात. तुपाची एक त्याला चांगली चव येते. भांड्यामध्ये तूप घालून घ्या. आप्याच्या भांड्यामध्ये थोडं जास्त घाला, म्हणजे ते छान क्रिस्पी होतात. कमी झालं तर मग ते क्रिस्पी व्हायला थोडंसं क्रिस्पी होत नाही, जळकट होतात. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात प्रमाणानुसार जसं असेल त्याप्रमाणे बॅटर टाकायचं आहे. आणि आत्ता तुम्ही कडकडीत तूप तापल्यानंतर आहे ना गॅस थोडा बारीकपेक्षा थोडा मोठा केला तरी चालेल. आणि छानपैकी दोन्ही बाजूने खरपूस लाल रंगावरती आपल्याला ते शेकून घ्यायचे, म्हणजे फ्राय करायचे आप्याच्या भांड्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर आपण गोडं दही, दह्यामध्ये साखर, थोडं पाहिजे तर केशर घालू शकता, वेलची पावडर घालू शकता. पहिले आता आप्पे आपण तयार करून घेऊया. अर्ध्या कपामध्ये छानपैकी बरेचसे असे आप्पे तयार होतात. 3-4 माणसं खाऊ शकतात. हे हिरवी चटणीबरोबर पण छान लागतं. नुसतं खोबरं, हिरवी मिरची आणि जिरं आणि मीठ, थोडं शेंगदाणे घातले तर अजून ती चटणी छान होते. हे उपवासाची चटणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही गोड लिंबाचं लोणचं येतं, त्याच्यावर पण हे आप्पे छान लागतात. नंतर गोड दही नको असेल तर दह्यामध्ये मीठ घालून, हिरवी मिरची घालून तसंही तुम्ही खाऊ शकता. एक 3 ते 4 मिनिटाने पलटी करून घ्या. ते छान असे शेकले ना की ते आपोआप असे हलतात, उचलले जातात. आणि मग ते पलटी करायचे. दोन्ही बाजूने खरपूस लालसर रंगावरती आपल्याला ते तुपामध्ये फ्राय करायचे. पहिलंच मी तूप थोडं जास्त घातलं होतं, त्यामुळे ते पलटी केल्यानंतर आपल्याला तूप घालायची गरज नाही. त्या तुपामध्ये मस्तपैकी फ्राय होत आहेत. आणि जसे ते फ्राय होतील ना तसं त्यातलं तूप सोडत जाणार, म्हणजे ते तूपही खात नाही. आणि दोन्ही बाजूने बघा फ्राय झाल्यानंतर ते तूप सोडलं, खाली तूप जमा झालं. छान असं ते गाळून घ्यायचे, म्हणजे ते उरलेलं तूप सेकंड आपण जेव्हा दुसरे टाकू पीठ तेव्हा ते आपल्याला लागेल. तयार आहेत आपले आप्पे. मुळातच मी
तिखट अप्पे बनवले, त्यामुळे मी गोड दही वापरलं, तर तुमच्या आवडीनुसार. तर छान असे सगळे गाळून काढून घेऊया. जेव्हा ते तयार होतात ना, तेव्हा बघा तूप असं सुटतं आणि खळखळवून असं ते मस्त असं ते तूप सुटतं त्याच्यातलं. आणि गोड्या दही बरोबर उपवासाचे श्रावणी स्पेशल वरीचे अप्पे.